शिवसेना ही शिंदेंची आणि राष्ट्रवादी ही अजित पवारांचीच असून कोर्टही तसाच निर्णय देईल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेला होता। आणि यावरूनच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केलाय। तसंच फडणवीसांनी संकट ओढवून घेऊ नये असा सल्लाही राऊतांनी दिलाय। पण हा प्रश्न जो आहे हा सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे। आता सर्वोच्च न्यायालय या संदर्भात निर्णय देणार आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीत दिलेला आहे आणि लोक न्यायालयाने शिवसेना ही सन्माननीय एकनाथराव शिंदेजींची आणि राष्ट्रवादी ही अजितदादा पवारांची आहे। यावर शिक्कामोर्तब केलेला आहे। ठीक आहे, आता सुप्रीम कोर्ट काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, पण सुप्रीम कोर्टही हाच निर्णय दिला अशी आम्हाला अपेक्षा। महिलांच्या योजनेचा लाभ पुरुषांनाही मिळू दिला, लाखो अपात्रतांना सुद्धा मिळू दिला। अशा लाखो लोकांना 1500 रुपये देऊन ऐन निवडणुकीमध्ये आपण एक विजय प्राप्त केलात। ते भ्रष्ट जनन्यायालय आहे। तुम्ही काय सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुख न्यायमूर्तींना भेटून आलात का? त्यांना काय धमक्या दिल्यात का? देवेंद्र फडणवीस, कृपा करून आपल्यावर म्हणजे तुमच्यावर संकट ओढवून घेऊ नका। बाकी जे काय इतर टोळ्या आहेत त्यांचं काय करायचं ते आम्ही बघू।